मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा महाविराट मोर्चा ज्या मुंबईच्या जवळ वाशी इथं पोहोचलेला आहे त्या ठिकाणी आम्ही आता पोहोचलेलो आहोत। आपण बघू शकताय वाशीच्या बाहेरचं हे दृश्य आहे। आम्ही अद्याप मोर्चाच्या ठिकाणी आता जातो आम्ही पायी चालत, कारण तिथं जाण्यासाठी आता या ठिकाणाहून पायी जावं लागतं। या ठिकाणी वाहनं बघू शकता आपण मुख्य रस्त्यापासून हा पुणे मुंबई द्रुतगती मार्ग या साईडला जो मी आपल्याला दाखवतोय या ठिकाणी हा मार्ग आहे आणि इथून आपण बघू शकता वाहनाच्या रांगा किती मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत। अगदी लांबपर्यंत मराठा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकतोय या ठिकाणी संपूर्ण या ज्या वाहनांच्या रांगा आहेत या लागलेल्या आणि पलीकडच्या बाजूनं हा सगळा समाज बांधव जे या खास मोर्चात सहभागी होण्यासाठी आज आलेले आहेत। अगोदरच्या आणखीन तिथं पोहोचायचं आहे आम्हाला। इथून जवळजवळ 10 किलोमीटरची रांग कदाचित असू शकते, दूर अंतर असू शकतं। इतक्या लांब आम्हाला जायचं आहे आणि आम्ही आता त्या दिशेने निघालेलो आहोत। आपण पाहू शकतोय प्रचंड मोठ्या संख्येनं हे मराठा युवक आज 26 तारीख दुपारचे 2 वाजलेले आहेत। चाबकांचा आवाज करत हे या दिशेनं मोठ्या संख्येनं आता सभेच्या ठिकाणाकडे जात आहेत। हा सगळा रस्ता वाशीचे सगळे रस्ते हे मराठा समाज बांधवांनी पूर्णपणे व्यापून गेलेले आपल्याला दिसत आहेत। ज्या वाशी शहरात ही सभा होणार आहे, कारण का पुढं आणखीन जाण्याचे आदेश नाही आहेत। दुपारचे 2 वाजता आहेत आणि वाशी या ठिकाणी सगळे समाज बांधव या ठिकाणी थांबलेले आहेत। काही वेळा त्याचे निर्णय होणार आहेत। आपण बघू शकता हा पूर्ण जनसमुदाय अगदी दूरदूरून या ठिकाणाच्या दिशेने रवाना होताना आज 26 तारीख आहे। अगोदरचेच लोक खूप मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत। वाशी येथील हे दृश्य आपण पाहतोय। आकाशातूनही विमान आपल्याला दिसत असेल कदाचित। आपण बघू शकता ही होळची गाडी आहे। 4 दिवसापासून हे होळचे तरुण या ठिकाणी गाडीवर बसून आपण बघताय जेवण सध्या घेत आहेत ते 4 दिवसापासून ते या ठिकाणी आहेत। ही आहे सगळा जनसमुदाय। वाशीच्या संपूर्ण रस्त्यावरून फक्त मराठा बांधव आपल्याला दिसतील। आपण बघू शकता चोहू बाजूनं फक्त मराठा समाज बांधव आपल्याला प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी दिसत आहेत। सगळे रस्ते जाम झालेले आहेत। चोही बाजूनं आपण बघू शकताय वाशी शहरातील सगळे रस्ते, या भागातील सगळे रस्ते पूर्णपणे जाम झालेले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी कॅमेऱ्यात न बसणारी गर्दी आपण म्हणूया, इतकी मोठ्या प्रमाणात।
हे आपण सगळं वाशी या ठिकाणचं दृश्य पाहत आहोत. इतक्या मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात वाशी या ठिकाणी लाखावर जनसमुदाय या ठिकाणी एकत्र आलेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी आता 2 वाजता दुपारचे आता 2 वाजून गेलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील नेमकं शासनाची आपली काय बोलणी झालेली आहे ते जाहीररित्या या ठिकाणी सांगणार आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकताय समाज बांधव उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर आता मनोज जरांगे पाटील आपला निर्णय घोषित करतील आणि त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा इथं थांबायचं आहे की पुढं जायचं आहे हे आता अवघ्या 5 ते 10 मिनिटामध्ये या ठिकाणी साऊंड सिस्टम लावण्याचं काम आपण बघू शकता. समोरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आणि त्याच्या बाजूला या ठिकाणी सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी वगैरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अवघ्या काही मिनिटामध्ये आता मनोज जरांगे पाटील आपली भूमिका शासनाशी झालेली बोलणी या ठिकाणी स्पष्ट करणार आहेत आणि उपस्थित सर्व या ठिकाणी समाज बांधवांना नेमकं पुढं काय करायचं याबद्दल माहिती देणार आहे. आपण पाहू शकतो इमारतीच्या पुढच्या समोरच्या बाजूला उंच उंच इमारतीवरील लोक खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थांबून आहेत. वर सुद्धा लोक या ठिकाणी उंच या इमारती आहेत, प्रत्येक मजली या इमारती आहेत. त्या इमारतीवर हे लोक सुद्धा बसलेले आहेत. त्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी हे सर्व एकत्र आलेले आहेत. आपण पाहतोय वाशी शहरातील हे दृश्य आहे. ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आता काही वेळात आपला निर्णय या ठिकाणी जाहीर करणार आहेत. शासन आणि त्यांच्यात झालेली जी काही वार्ता आहे त्याच्याबद्दल माहिती आता या ठिकाणी देणार आहेत. आंदोलनाची पुढची भूमिका काय असेल याबद्दलचा निर्णय आता जवळजवळ 2 ते 2:30 वाजत आलेले आहेत आणि ते आता थोड्याच वेळात या ठिकाणी आपली भूमिका सांगतील. तोपर्यंत